चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो। निर्धारित 5 षटकांचा सामना, 2 षटकांचं पॉवर प्लेचं बंधन असेल। तर बघूया सुंदररित्या सामन्याला सुरुवात होते। पहिलाच गोलंदाज आपण पाहतोय प्रियांश 11 नवगाव संघाचा परेश जडे। पहिला चेंडू समोरच्या दिशेने सुजल तिथे सज्ज पाहायला मिळतोय, सुंदररित्या खेळी पाहायला मिळतोय। धावसंख्येचा श्री गणेशा होते 1 या धावसंख्येने सुंदररित्या चेंडू पाहायला मिळाला। दिगंबर हामने आणि आदित्य किमजी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते। पहिले षटक पॉवर प्लेचं षटक, निर्धारित 5 षटकांचा सामना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय। बघूया पुन्हा एकदा यावेळेसचा बॉल परेश घेऊन सज्ज दिगंबर साठी। यावेळेसचा बॉल लॉर फुल टॉस, जोरदार अपील आणि पायचीच्या स्वरूपात एलबीडब्ल्यू च्या स्वरूपात दिगंबर हमने बॅक टू द पॅव्हलियन। पहिला लागलेला हादरा पाहायला मिळतोय। सुंदररित्या स्टंपच्या समोर पकडले गेले आणि मात्र पायचीच्या स्वरूपात बाद होऊन तंबूचा रस्ता पकडलाय। 1 या धावसंख्येवर पहिला लागलेला हादरा, संघाचा कर्णधार बाद होतोय 0 या धावसंख्येवर। नवीन जाणारा फलंदाज तन्वेश नपे जातोय मैदानाच्या आतमध्ये। बघूया निर्धारित 5 षटकांचा सामना, दुसऱ्या चेंडूवर परेश जडे यांना विकेट प्राप्त होते। सुंदररित्या सामने नवगाव प्रीमियर लीग पर्व दुसरे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। सुंदररित्या सकाळच्या सत्रातील उद्घाटनीय सामना, परेश यांचा पुढील चेंडू बघूया कशा प्रकारे टाकतोय। यावेळेस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि मात्र दुसरा लागलेला धक्का पाहायला मिळतोय। सुंदररित्या कामगिरी, बॅक टू बॅक दुसरी विकेट पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, लॉंग ऑफच्या दिशेने सुजल होता आणि सुजलने कोणतीच मिस्टेक केली नाही आणि झेल मध्ये बाद झाला। 1 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत शायपा कंस्ट्रक्शन नवगाव संघाचे। पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु अद्यापपर्यंत जखडून ठेवलंय परेश जडे याने। सुंदररित्या गोलंदाजी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाली। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर एकीकडे आपल्याला सुंदररित्या फलंदाजी, नंतर दुसऱ्या संघाकडे पाहायला गेलं तर चांगला गोलंदाजीचा भरणा सुद्धा पाहायला मिळतोय। नवीन जाणारा फलंदाज भावेश दाखल होतोय मैदानाच्या आत। बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय। सध्याच्या परिस्थितीनुसार आपल्याला पाहायला गेलं तर 1 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळते। 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत पाहायला मिळतात। एक पाहायला गेलं तर लॉंग ऑनच्या दिशेला एक आहे डीप मध्ये, तर एक डीप मिड विकेटच्या क्षेत्रावरती तैनात केलाय भावेश। बघूया ऑफसाइड पूर्ण पॅक पाहायला मिळते, कशा प्रकारचा खेळी सजवतोय। पहिल्या यावेळेसचा चेंडू भावेश साठी, सुंदररित्या चेंडू, सुंदररित्या स्ट्रोक पाहायला मिळाला। या स्ट्रोक मध्ये सुंदररित्या स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तिथे काहीसा आउटफील्ड संत गतीने आहे, त्या रीतीने 2 धावा पूर्ण करतायत। धावफलकावरती 2 ची वाढ, 3 धावा धावफलकावर लागतायत। 2 गडी बाद 3 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते। सुंदररित्या फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने, डोक्याच्या वरून खेळलेला, परंतु 2च धावा पाहायला मिळाल्या। बघूया पुन्हा एकदा परेश आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती। यावेळेसच्या चेंडूवर सुंदर फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे। बघूया त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी। या 4 धावेने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 7 धावा। निर्धारित 5 चेंडूंचा खेळ झालाय, 7 धावा धावफलकावरती लागल्यात। शेवटचा 1 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील बाकी आपण पाहतोय।
निर्धारित 5 षटकांचा सामना आपण पाहिलाय, परंतु सुंदररित्या फटकेबाजी भावेश लडगेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघूया शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. हलक्या हाताने खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक. सज्ज एकच धाव. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 2 गडी बाद 8 धावा. निर्धारित 5 षटकांचा सामना 8 धावा धावफलकावरती लागल्यात. तसेच मंडळाला आत्ताच एक देणगी गेले. जय अनिल केनकी रोख 500 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच प्रवास दगडे 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. तर नवगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. चला सामन्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 2 गडी बाद झाले. धावफलकावरती 8 धावा लागल्यात. नवीन गोलंदाज येतोय सुजल लडगे. दुसरं षटक सुद्धा पॉवर प्लेचं असणार आहे. तर सुजल लडगे लॉंग रनअप आपण पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेरून गोलंदाजी करणार. बघूया दुसऱ्या षटकासाठी लॉंग रनअप पाहायला मिळतोय सुजल याचा. बघूया पहिला चेंडू 22 साठी. यावेळेसचा पहिल्या चेंडूवर काहीसा बॅटला चेंडू स्पर्श केलाय. जोरदार अपील पाहायला मिळालं, परंतु तोपर्यंत 1 धाव 9 धावा धावफलकावरती लागल्यात. सुंदररित्या फलंदाजी भावेशच्या माध्यमातून आपण पाहिली. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. आदित्य सलामीचा फलंदाज अद्यापपर्यंत आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. चांगली अशी सुरुवात आदित्यच्या कडून सुद्धा अपेक्षित आहे सायपा कन्स्ट्रक्शन नवगाव संघाला. तर बघूया यावेळेसचा चेंडू. यावेळेसच्या चेंडूवर सुंदर फटका. सुंदर फटका पाहायला मिळाला. चेंडू गेलाय तो सरळ 4 धाव्यांसाठी. ऑफिशियल पंच पाहायला गेले तर कल्पेश म्हात्रे आणि स्क्वेअर लेग पंच पुरुषोत्तम भगत सर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदररित्या फटकेबाजी मैदानाच्या आत आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागल्या मित्रांनो 13 धावा. आता मात्र 2 चौकार आपण पाहिले. एक भविष्य बॅट मधून तर आता मारलेला चौकार आपण पाहिला तो आदित्य खेमजीच्या बॅट मधून. सुंदररित्या फटकेबाजी मैदानाच्या आत 38 सर्कलचा पुरेपूर फायदा उचलतात आपल्या संघासाठी. तर बघूया क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव सुद्धा पाहायला मिळालाय. यावेळेसचा बॉल. यावेळेसच्या बॉलला पाठवलंय जोरदार फटका आणि चेंडू गेला तो सीमा रेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. तसेच फलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. जर षटकार मारला तर सन्मान्य प्रवास दगडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. याच्यानंतर एका षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे सन्मान्य प्रवासी दगडे यांच्याकडून. तर बघूया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय सुजल. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा धिरकावून दिलाय त्या क्षेत्रामध्ये. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार. आणि 100 रुपये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य याने पटकावले सुंदररित्या 2 फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या मित्रांनो 25 धावा. सुजल काहीसा महागडा पाहायला मिळतोय. वेगामध्ये गोलंदाजी करतोय द्रुतगती मारा, परंतु बॅक टू बॅक दुसरा षटकार त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाला. एक आक्रमण पाहायला मिळते आदित्य खेमजीच्या माध्यमातून. बघूया पुन्हा एकदा काहीसा कान मंत्र देताना परेश आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आदित्यच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुजल टू आदित्य हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण. चेंडू बघूया कितपत सीमारेषेच्या
अलीकडे अडवला जातोय की सीमारेषा गाठतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी। आता मात्र सुंदररित्या धावपल केला आकार निर्माण झालाय। 2 षटकार आणि 2 चौकाराच्या साहाय्याने अद्यापपर्यंत आदित्य स्ट्राइक एंड वरती खेळत आहे। 29 धावा धावपलकावरती लागल्यात। सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आत। पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेल्या परेश झडे याने, परंतु त्या मानाने सुजल लडगे काहीसा महागडा ठरतोय। पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु खरपूस समाचार घेतला जातोय आदित्यच्या मार्फत। लॉरफुल टॉस पद्धतीचा चेंडू, बॅटची लिडिंग एज लागली आणि यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत। षटक क्रमांक दुसरं होते ते कंप्लीट। धावपलकावरती धावा लागतात 30 धावा। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 30 धावा, 15 ची सरासरी राखली ती शायफा कंस्ट्रक्शन नवगाव संघाने। सुंदररित्या फटकेबाजी मैदानाच्या आत आपण पाहिली। दुसऱ्या षटकामध्ये सुंदर फटकेबाजी आदित्यच्या मार्फत आपण पाहिली। 2 षटक पॉवर प्लेची होती, त्यामध्ये सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळाली। तर बघूया निर्धारित 3 षटकामध्ये कशा प्रकारे खेळ रंगतोय मैदानाच्या आत। पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय परेश झडे, संघाचा कर्णधार आहे मित्रांनो। क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय। तसेच फलंदाजांसाठी सुवर्ण संधी प्रवासी दगडे यांच्याकडून। जर पलून 2 धावा कंप्लीट केला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पुन्हा एकदा षटकासाठी सज्ज परेश यांचा यावेळेसचा चेंडू लेग स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू। आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 येथे अवलंबला जातोय। धावपलकावरती 1 ची वाढ, धावपलकावरती धावा लागल्या मित्रांनो 31 धावा। काहीसं सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळते आदित्य खिमजीच्या माध्यमातून। आपल्याला मैदानाच्या आत सुंदररित्या खेळी आज त्याची पाहायला मिळते। पुढे सरसावून मारतोय समोरच्या दिशेने, चेंडू जाते फ्लॅट आणि फ्लुरियस, फॅन्टास्टिक स्ट्रोक पाहायला मिळतोय 6 धावांसाठी। सुंदररित्या सर्व गोलंदाजांवरती आज मात्र आदित्य तुटून पडलाय आणि मात्र समोरच्या दिशेने षटकार पाहायला मिळालाय। धावा लागल्यात मित्रांनो 37 धावा, 37 धावपलकावरती धावा लागल्यात मित्रांनो। पुन्हा एकदा आडव्या बॅटने सुंदररित्या फटका 6 धावांसाठी। आज मात्र आदित्य खिमजी सुंदररित्या फटकेबाजी करतोय। सुंदररित्या फटकेबाजी आदित्यच्या बॅट मधून तब्बल 4 षटकार पाहायला मिळालेत आणि 2 उत्तुंग असे चौकार। तर आज मात्र नेत्रदीपक फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते। बऱ्याच महिन्यानंतर त्याची बॅट आज मात्र मैदानावरती तलपताना आज मात्र पाहायला मिळते। NPL सीझन 2 च्या माध्यमातून पहिलाच सामना आहे आणि काय फलंदाजी पाहायला मिळते। सलामीला आलेला हा फलंदाज दिगंबर हमने मात्र 0 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर काहीशी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि काय फलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून। 43 धावा झाल्यात। पुन्हा एकदा परेश बॉलिंग ट्रॅक वरती सुंदर चेंडू टाकलाय ऑन साइडच्या दिशेने, कार्पेटच्या आधारावरती खेळून काढलाय। दुसऱ्या धावेचा कॉल होतोय नाहीये, एकच धावेवर समाधान मानावं लागेल। 44 धावा धावपलकावरती लागल्या। तिसरं षटक प्रगतीपथावर असताना भावेश आणि आदित्यची जोडी मैदानाच्या आत शायफा कंस्ट्रक्शन नवगावच्या माध्यमातून पाहायला मिळते।
सुंदररित्या सामने पाहायला मिळत आहेत। पहिलाच उद्घाटनीय सामना मैदानाच्या आत रंगलाय मित्रांनो। प्रियांशी 11 नवगाव विरुद्ध शायपा कंस्ट्रक्शन नवगाव, दोन्ही संघ पाहायला मिळतात। सुरेख फटका त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, बघूया चेंडू दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल झालाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण। चांगली रनिंग म्हणता येईल दोन्ही फलंदाजांची आणि बक्षीस सुद्धा भावेशला मिळाले। 100 रुपयाचं पारितोषिक होतं, 2 धावा बोलून काढतील त्यासाठी 46 धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो। सुंदर फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे। एकाच धावेवर घेतली जाते। शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। तिसऱ्या षटकामधील सुंदररित्या फटकेबाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते। बघूया शेवटचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेसच्या चेंडूवर चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी। सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आत। 3 षटकांच्या समाप्तीनंतर मित्रांनो धावपलकावरती धावा लागल्यात 51 धावा। अर्धशतक संघाचं कंप्लीट झालंय मित्रांनो आणि 51 धावा धावपलकावरती लागल्या शायपा कंस्ट्रक्शन नवगाव संघाच्या। काय फलंदाजी मित्रांनो, 4 षटकार आणि 3 उत्तुंग असे चौकार पाहायला मिळाले ते आदित्य खेमजीच्या बॅट मधून। निर्धारित 18 चेंडूंचा खेळ झालाय मित्रांनो आणि 51 धावा धावपलकावरती लागल्यात। आता अजूनही येणारी 12 चेंडू 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे। सुंदररित्या कामगिरी पाहायला मिळेल। तर बघूया पहिल्या षटकामध्ये परेश झडे याने 8 धावा खर्च केल्या, 2 गड्यांना बाद केलं। तर दुसऱ्या षटकामध्ये सुजल लडगे आला, त्याने तब्बल 22 धावा खर्च केल्या आणि त्याच नंतर पुन्हा एकदा परेश आला आणि परेशने तब्बल 20 धावा खर्च केल्या। त्या षटकामध्ये एक वाईट सुद्धा फेकला, परंतु मित्रांनो 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावपलकावरती लागल्यात। शायपा कंस्ट्रक्शन संघाचा अर्धशतक संघाचं कंप्लीट झाले आणि काय फलंदाजी आदित्य खेमजीच्या माध्यमातून आपण पाहतोय। 3 उत्तुंग असे चौकार आणि 4 षटकार सुद्धा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत आज। क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय। चौथ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती राहुल बेंडे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळतायत। बघूया आज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। डावखुरी हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय। लॉन फुल टॉस पद्धतीचा चेंडू, यावेळेसच्या चेंडूवर पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं जातंय भावेश याने 6 धावांसाठी। धावपलकावरती मित्रांनो 57 धावा धावपलकावर लागतायत। पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा होता आणि सरळ धिरकावून दिला 6 धावांसाठी।
धावपलकावरती धावा लागल्यात 2 गडी बाद 57 धावा, चौथे षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आत आपण पाहतोय भावेशच्या बॅटमधून एक उत्तुंग असा फटका पाहायला मिळालाय. आदित्य 10 चेंडू मध्ये 39 धावसंख्येवर नाबाद पाहायला मिळतोय, तर स्ट्राइक एंड वरती भावेश 7 चेंडू 17 धाव्यांची खेळी साकारत असताना मैदानाच्या आत स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. बघूया राहुल बेंडे पुन्हा एकदा सज्ज होतील. पहिल्या चेंडू काहीसा लोअर फुल टॉस पद्धतीचा पाहायला मिळाला. डावखोरे हाताचा गोलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळते राहुल बेंडे. बघूया यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्या क्षेत्रामध्ये ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये तिथे संजोग होता, एकच धाव मिळेल. शाईपा कन्स्ट्रक्शनचे मॅनेजर रिहान सोंडे यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. यावेळेस फलंदाजी करणाऱ्या संघासाठी तर स्विच इट करण्याचा प्रयत्न होता आदित्य याचा, परंतु अंगलटी येतोय. सुंदररित्या फलंदाजी करतायत राहुल बेंडे. उंगलियों का जादूगार, बोटांची जादू मैदानाच्या आत मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळते. जोरदार अपील पाहायला मिळालं. काहीसा पायावरती चेंडू, दुसऱ्या धावेचा कॉल, खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत पाहायला मिळते आणि त्याच नंतर लेग बाईच्या स्वरूपात ही धाव पकडली जाईल. 2 धावा पळून काढल्यात. धावपलकावरती 2 ची वाढ. धावपलकावरती धावा लागल्यात मित्रांनो 60 धावा. सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळते. सलामीचा फलंदाज आदित्य अद्यापर्यंत स्ट्राइक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया यावेळेसचा बॉल कशा प्रकारे टाकतोय तो आदित्यसाठी. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुंदररित्या टप्पा पडल्यानंतर काहीसा काटा बदलला जातोय. चेंडूने गिरकी घेतली आणि त्याच नंतर आदित्य चकला त्या चेंडूवरती. बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारे फलंदाजी होते मैदानाच्या आत. पुढे सरसावून मारलाय, पुन्हा एकदा धिरकावून देतोय 6 धावांसाठी. धावपलकावरती मित्रांनो 66 धावा. 4 षटक कंप्लीट झालीत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 66 धावा. सुंदर फटकेबाजी. बघूया शेवटचा निर्णायक षटक. या षटकामध्ये कितपत धावेंची मजल मारतात शाईपा कन्स्ट्रक्शन नवगाव संघ. 4 षटक झालीत मित्रांनो. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. आदित्य वैयक्तिक 14 चेंडू 45 धावसंख्येवर खेळत आहे, तर भावेश 7 चेंडू 8 चेंडू 18 धावा. तर शेवटचं षटक आहे. बघूया टीम मीटिंग जास्तीची घ्यायची नाहीये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 66 धावा धावपलकावरती लागल्यात. तसेच फलंदाजी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी साहिल मुजार यांच्याकडून या षटकामध्ये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन गोलंदाज येतोय मित्रांनो श्रेयाल कावळे. तसेच आदित्यसाठी सुवर्ण संधी. तब लागोपाठचे 4 चेंडूवरती 4 षटकार मारले तर अबरार मोमीन यांच्याकडून कुवेत वरून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे. लगातारचे 4 चेंडूवरती 4 षटकार आदित्यच्या बॅट मधून पाहिजे.
तर बघूया यावेळेसचा चेंडू, पहिला चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. तर बघूया सामन्याला सुरुवात होते. तर आदित्याला अजून एक सुवर्ण संधी. साहिल खान याच्याकडून जर अजून एक षटकार मारला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु भावेशच्या बॅट मधून सुंदररित्या फटका आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा पाहायला मिळते. धावपलकावरती धावा लागल्यात, 72 धावा. दहा चेंडू 24. भावेश लटगे खेळी सजवत असताना पाहायला मिळतोय. तर आदित्य 45 या धावसंख्येवर खेळतोय. तर बघूया यावेळेसचा चेंडू, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. परंतु तिथे एकच धाव. बघूया यावेळेसच्या चेंडूवर एक धाव घेतली. धावपलकावरती वाढ. 73 धावा झाल्यात मित्रांनो. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि आपल्या वैयक्तिक हाफ शतकासाठी 5 धावा कमी आहेत आदित्यच्या. तर बघूया वैयक्तिक 45 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळेसचा चेंडू पंचांनी सुंदररित्या चेंडू निर्धाव चेंडू असल्याची घोषणा केली. सुंदररित्या पाहायला मिळतोय फटकेबाजी. परंतु आता मात्र चांगली लाईन लेंथ पकडली ती श्रेयाल याने. बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 73 धावा झाल्यात. सुंदर फटका आहे. बघूया शेवटच्या चेंडूवरती रनआउट होतोय का आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. काहीच 5 धावा कमी आहेत. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. सुंदररित्या भावेशने सुद्धा फलंदाजी केली. नवीन जाणारा फलंदाज सुफियान, परंतु त्याच्या वाटेला कोणताही चेंडू खेळण्यासाठी नाहीये. शेवटचा एकच चेंडू शिल्लक आणि आदित्य स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. वैयक्तिक 45 या धावसंख्येवर खेळतोय. जर एक मोठा फटका आला तर स्वतःच सुद्धा अर्धशतक मित्रांनो झलकावेल. या पहिला सामना आहे, उद्घाटनीय सामना शायपा कंस्ट्रक्शन नवगाव विरुद्ध प्रियांश 11 नवगाव. या 2 संघामध्ये आपल्याला ही झुंज मैदानाच्या आत पाहायला मिळते. बघूया शेवटचा चेंडू, शेवट गोड होतोय का पाहूया. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. बघूया पंच नाखुश आहेत, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे. धावपलकावर 1 ची वाढ. 74 धावा धावपलकावरती लागत आहेत. 4 गडी बाद झालेत. 2 गडी पाहायला गेले तर रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. नवीन जाणारा फलंदाज पुन्हा एकदा लोपेश दगने नो स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. शेवटचा 1 चेंडू आहे आणि अर्धशतकासाठी 5 धावा दूर आहे तो आदित्य खेमजी. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका जरूर येतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. आणि आता मात्र 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या मित्रांनो. 76 धावा लागल्यात. 77 धावांचं लक्ष ठेवलंय आणि काय खेळली, जबरदस्त खेळली मित्रांनो. 47 धावसंख्येवर नाबाद राहिला तो आदित्य खेमजी. शहात्तर धावा लागल्या. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे तो प्रियांश 11 नवगाव संघाला. तर बघूया दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे खेळी सजवली जाईल ती प्रियांश 11 नवगाव संघाची. त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या संघाच्या ताप्यामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तर बघूया याचं पुढील इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी मी घेऊन चौकार येतोय. 4 धावा. सन्माननीय राजेंद्र ठाकूर यांच्याकडून
येथे नवगाव प्रीमियर लीग साठी 1000 रुपयांची देणगी आलेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. गाणे पळतोय ज्या पद्धतीने भारत देशामध्ये वंदे भारत संपूर्ण रेल्वे ट्रॅक वरती ज्या पद्धतीने धावत असते त्या पद्धतीनेच येथे चेंडू मैदानावरती धावतोय. कारण पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये सुद्धा आपण पाहिलं आदित्य खेमजीचा एक जबरदस्त चटकेदार फलंदाजी आपण पाहिली. तर पाहूया सुजल फलंदाजीसाठी आलाय. या मोसमामध्ये बॅटिंग मध्ये त्याने चांगलं योगदान दिलंय. ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न, गोलंदाज या चेंडूवरती सफल झालाय. कारण चेंडू अगदी फलंदाजाच्या रेंज मध्ये होता, फलंदाजाच्या खेळण्याच्या कक्षेमधला हा चेंडू होता आणि त्या कक्षेमध्ये टाकलेल्या चेंडूवरती येथे फलंदाज अगदी चेंडूला सोडून दिलाय. तन्वेश पुढील चेंडू घेऊन अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, एकच चौकार खाल्ला आणि इथे मात्र 4 धावांचं षटक दिलं. कारण एकूण आपण आतापर्यंत पाहिलं 7 षटकं इथे पडली आणि 7 षटकांमध्ये आपण पाहतोय येथे फक्त एकच षटक कंजूक षटक आलंय. साकीब आपण म्हणूया 6 पेक्षा कमी धावा देणाऱ्या गोलंदाजाचं षटक आपण मेडन ओव्हर म्हणून ठरूया. कारण ह्या मैदानावरती धावांचा नक्कीच येथे रती पोचला जातोय. 3 षटकांमध्ये धावसंख्या 39 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. जिंकण्यासाठी अजून 12 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता असणार आहे. कारण पहिला विजय हा संघासाठी खूप महत्वाचा असणार आहे. कारण येथे 9 संघ आहेत. 3 संघांमध्ये आपण फॉर्मॅट बनवलेला आहे. 3 संघांमध्ये आपण सुपर 6 मध्ये संघ 2 म्हणून एका ग्रुप मधून पोहोचवणार आहात. त्यामुळे पहिला विजय हा संघासाठी खूप महत्वाचा असणार आहे. कारण येथे एका ग्रुप मध्ये तिन्ही संघ एक विजयी झाले तर त्यामध्ये चिठ्ठ्या उडवण्यात येईल आणि त्यामध्ये एक क्वालिफाय होईल चिठ्ठीमधून आणि त्यानंतर दोघांमध्ये क्वालिफाय राऊंड साठी एक सामना खेळवला जाईल. असं या फॉर्मॅट मधलं सूत्र असणार आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये स्कोरशीट वरती धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांमध्ये प्रियांश 11 संघाचं अगदी गाडी ट्रॅक वरती होती आणि आता मात्र ती गाडी ट्रॅक वरती नाहीये तर ती नेमकी कारशेड वरती गेली मेंटेनन्स साठी. परंतु आता मेंटेनन्स झाल्यानंतर पुन्हा एकदा गाडी ट्रॅक वरती आणण्यासाठी इथे 2 षटकांमध्ये त्यांना 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. 38 म्हणजे प्रति षटकामध्ये रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं 19 धावा येथे प्रति षटकामध्ये पूर्ण करायच्या आहेत. परेशच्या बॅट मधून येथे धावा येत आहेत. कारण परेशने अद्यापर्यंत 3 चौकार 1 षटकार लगावलाय. वैयक्तिक खेळतोय परेश. 10 चेंडूंमध्ये 25 धावांचं योगदान त्याने अद्यापर्यंत दिलंय. पाहूया विदेश गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू फुल टॉस, खूप मोठा षटकार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय. मॅग्निफिसंट षटकार, फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती येथे आमंत्रण निमंत्रण गिफ्ट म्हणूया. कारण कालच व्हॅलेंटाईन डे झालाय. काहींचा व्हॅलेंटाईन डे नक्कीच घराच्या बाहेर असतो, काहींचा घराच्या आतमध्ये व्हॅलेंटाईन डे असतो. परंतु क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी व्हॅलेंटाईन डे वगैरे काय नसतं. त्यांचा बॅट त्यांचे चेंडू हेच खऱ्या अर्थानं त्यांचं व्हॅलेंटाईन डे असतं. कारण हे सगळे परदेशी सण आहेत आणि आपण आपले सण सोडून परदेशांकडे जास्त धुणी भांडी करत असतो. कारण कधीतरी मित्रांनो नक्कीच एखादं गुलाबाचं फूल आपल्या आजीला देऊन बघा, किती आजी हसेल आणि आपली नक्कीच कापडाची पोतळी काढेल आणि त्यामधून आपल्यालाच पैसे देईल. कारण आपल्या माणसांना जपा. पुढे सामन्याकडे पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. सामन्याचं गणित बदललं जाते. पुढील चेंडू आणखीन एक बिग स्ट्रोक, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार धमाकेदार षटकार. अप्रतिम दर्जाची येथे फलंदाजी परेश झडेकडून पाहायला मिळते. पहिल्याच 2 चेंडूवरती येथे मात्र सामन्याची रूपरेषा बदलली आहे. जेथे गणित बदलवण्यासाठी मोठे स्ट्रोक आवश्यक होते तेथे मात्र विदेशच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 बिग स्ट्रोक आलेत. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 51 धावा, 51 रन्स. अजून जिंकण्यासाठी 10 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता असणार आहे. 10 चेंडू 26 धावा. आता मात्र गोलंदाज करेल तर काय करेल, गोलंदाजाकडे असलेली गुणवत्ता इथे त्याला दाखवावी लागणार आहे. एका चेंडू यॉर्कर टाकावा लागणार आहे, फलंदाजाच्या रेंज पासून दूर ठेवावा लागणार आहे, एखादा बाउन्सर टाकावा लागणार आहे. फलंदाजाला जास्तीत जास्त इथे
रोख द्यावा लागणार आहे, परंतु फलंदाज परेशची गाडी येथे मात्र सुसाट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली होती. बघूया विदेश पुढील चेंडू घेऊन. यावेळचा चेंडू दिशाहीन लेग स्टंपच्या बाहेर पिच होतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. धावसंख्या 52 धावा धावफलकावरती. 52 रन्स, 52 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक इथे 4थं प्रगतीपथावर आहे. जिंकण्यासाठी अजून 25 धावा 10 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये 25 धावा इथे कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत तर पाहूया परेश कडून इथे कामगिरी कशा प्रकारे होते. वितेशला इथे मात्र हे 4 चेंडू खूप महत्त्वाचे टाकावे लागणार आहेत. यावेळचा लोअर फुल टॉस चेंडू. सिंगल धाव आली की गोलंदाज नक्कीच सुटकेचा निश्वास सोडत असेल, कारण या मैदानावरती अगदी आपण पाहतोय हवा सुद्धा उजव्या हाताच्या फलंदाजांना अगदी पोषक आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांना ही हवा मदतनीस आहे आणि ही हवा मदतनीस असल्या कारणामुळे येथे धावा अगदी सहजरित्या मैदानावरती येत आहेत. यावेळचा लोअर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू टाकला होता. सिंगल धाव येते. स्ट्राईक रोटेट होते. दोन्ही फलंदाज एकत्रित येत आहेत. कोणता तरी कान मंत्र देण्याचा नक्कीच तो प्रयत्न असेल, कारण दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय ते संभाषण होणं गरजेचं आहे, कारण चेंडू कशा प्रकारचे येत आहेत, कुठल्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये हे कॅल्क्युलेशन होणं गरजेचं आहे. बघूया विदेशचा पुढील चेंडू. आणखीन एक बिग स्ट्रोक. चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाच्या रडार मध्ये दिलाय आणि थेट पाठवलाय चेंडू वाईडेस्ट लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. उत्तुंग षटकार. धावसंख्या 6 ने ते गणित बदललं जाते. धावसंख्या 59 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 18 धावा. 2 चेंडू या सामन्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. हे 2 चेंडू सामन्यामध्ये निर्णायक ठरणार आहेत आणि या षटकामध्ये ते मात्र फलंदाजांनी अगदी धुमाकूळ घातला. या षटकामध्ये 8 चेंडू 18 धावा. 2 चेंडू या सामन्यामध्ये. पाहूया कोणाच्या बाजूने येणार. साईपा कंस्ट्रक्शन विरुद्ध प्रियांश 11 असा हा उद्घाटनीय सामना मित्रांनो आपण मैदानावरती पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज होतोय. पाहूया षटकातील पुढील चेंडू घेऊन. सुजल. अप्रतिम व्हॉट अ स्ट्रोक. कॉमेंट्री बॉक्सला दिलेली सलामी. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण म्हणूया. अप्रतिम दर्जाची ते फलंदाजी. सुजल येथे मात्र आक्रमक शैलीने फलंदाजी करतोय. फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा हा फटका षटकार आलाय. धावसंख्या 6 ने येथे वाढते. धावसंख्या पोहोचले 65 धावा. 65 रन्स. 65 धावा इथे धावफलकावरती येत आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. जिंकण्यासाठी अजून 12 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 12 धावा पूर्ण करायचे आहेत. 7 चेंडूंमध्ये 12 धावा. हे षटक अगदी खूपच महागडे ठरलंय, कारण एकूण या षटकामध्ये 26 धावा येथे फलंदाजांनी लुटल्यात. परेशने 2 षटकार लगावले तर फलंदाज सुजल याने इथे 2 षटकार लगावले. आक्रमक शैलीची येथे फलंदाजी आपण पाहतोय. विदेश सापोळी चेंडू. यावेळचा चेंडू मात्र फलंदाज इथे डॉट येतोय. चेंडू डॉट आलाय. या षटकामध्ये आपण पाहतोय शेवटचा चेंडू खूप महत्वाचा होता, कारण इथे येणाऱ्या गोलंदाजावरती आपण पाहतोय एक चान्स उपलब्ध नक्कीच होणार आहे, कारण जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडूंमध्ये 12 धावा इथे कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे, कारण पहिलाच सामना अगदी रोमहर्षक अवस्थेमध्ये आपण पाहतोय, रंगतदार अवस्थेमध्ये पाहतोय. कारण नवगाव प्रीमियर लीग 2024 मधला हा उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. कारण या नवगाव क्रिकेटने आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक खेळाडू आपल्याला खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. नामवंत स्पर्धांमध्ये सुद्धा आपण या नवगावच्या खेळाडूंना खेळताना आपण पाहिलंय. कारण आपण पाहतोय 40+ मधून अनेक तालुक्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आपण पाहतोय खेळताना विनोद वाटकरेला सुद्धा पाहतोय. नुकतीच लोणावळा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये ड्रीम्स क्रिकेटने त्याचं प्रक्षेपण नक्कीच केलं होतं आणि त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्याने मिळवलं होतं. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या स्पर्धा, रबर बॉलच्या सुद्धा स्पर्धा, खऱ्या अर्थानं हे नवगाव नाव खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये खूप रोशन आहे. समालोचन क्षेत्रामधून सुद्धा आपण बरेचसे आपल्या गावातील समालोचक आपण पाहतोय, अगदी राज्याच्या बाहेर गेलेले सुद्धा आपण पाहिले. वळी या सामन्याकडे गोलंदाज तन्वेश आलाय, ज्याने कमालीची गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू यू मिस होतोय फलंदाज.
चेंडू डॉट आलाय. आता मात्र दबाव फलंदाज परेश वरती वाढतोय, कारण चेंडू उजव्या अस्तीच्या थोडासा बाहेर टाकला होता. तन्वेश येथे मात्र कमालीची गोलंदाजी करतोय, कारण तन्वेशने येथे लागोपाठ, कारण मागील षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय त्याने लागोपाठ आतापर्यंत त्याने 5 चेंडू डॉट टाकले. बघूया इथे 6वा चेंडू सुद्धा त्याचा डॉट येणार का. यावेळचा चेंडू मात्र खूप खराब चेंडू आपण पाहतो. आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईट बॉलचा इशारा इथे आलाय. पाच चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. तन्वेश पुढील चेंडू घेऊन पाहूया. हा चेंडू फुल टॉस, खूप मोठा षटकार, हाय अँड हँडसम यूज अँड मॅग्निफिसंट षटकार. परेश जडेजा इथे मात्र बॅटिंगचा झंझावात पाहायला मिळतोय. यॉर्ड करण्याच्या नादामध्ये मात्र गोलंदाजाकडून चेंडू फुल टॉस गेलाय, आणि याच फुल टॉस चेंडू वरती येथे मात्र आक्रमक शैलीचा फलंदाज येथे परेशला आपण पाहतोय. धावसंख्या येथे 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 72 धावा. मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे, आणि अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे षटकार मारणं आता मात्र गरजेचं आहे परेशची 50 धावा पूर्ण करण्यासाठी सुद्धा, आणि संघाला इथे मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पाहूया इथे मात्र कामगिरी कशा प्रकारे करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. तन्वेशने इथे मात्र कमालीची गोलंदाजी केली होती, परंतु एक चेंडू खराब पडला, आणि त्या खराब चेंडूवरती फलंदाजाने इथे मात्र धावा लोटल्या. ओके, हा चेंडू, यावेळचा चेंडू मॅच फिनिश, अप्रतिम, आणि 50 धावा सुद्धा चेस करत असताना इथे त्याने पूर्ण केल्या. 50 अप परेश जडे, बॅट दाखवायची आहे. अप्रतिम खेळली, जबरदस्त खेळली. वन साइड हिरो ज्या पद्धतीने आपण सॉन्ग ऐकतो, आणि त्याच पद्धतीने ते कामगिरी पाहायला मिळते. व्हाट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक अँड व्हाट अ फॅन्टॅस्टिक मॅच. 3 चेंडू राखून आपण पाहतो इथे सामना फिनिश झालाय. 77 धावसंख्येचा पाठलाग अगदी निर्विवादपणे त्याने पूर्ण केलाय, आणि प्रियाश 11 संघ येथे विजयी झालाय. विजयी संघाचं इथे मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. यानंतर होणारा सामना असेल शाईपा कंस्ट्रक्शन विरुद्ध रियांश 11. चला, दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी यायचं आहे. चला, साईपा कंस्ट्रक्शन संघाचा कर्णधार तसेच रियांश 11 संघाचा कर्णधार. गोलंदाजांसाठी हा